असे हे सगळे बॉल्स क्रिस्पी झालेत की नाही हे चेक करा. हे बघा, अगदी खुसखुशीत असा आवाज ह्या पॅनमधून येत आहे. हे बॉल्स खाताना मुलांना तर खूप मजा येणार आहे. आणि त्याच्याबरोबर ही मी गोड चटणी केली आहे बरं, त्यामुळं मुलं पण अगदी खुश होऊन ही चटणीसुद्धा खाणार आहे. असे हे उपासाचे क्रिस्पी बॉल करण्यासाठी आपल्याला शेंगदाणा कूटही लागणार आहे. त्यामुळं खरपूस असे हे शेंगदाणे भाजून घेत आहे. आता मी हा अर्धा किलो साबुदाणा पण भाजून घेत आहे. हा पूर्ण भाजायचा नाही आहे, थोडासा भाजून घ्यायचा आहे. हा साबुदाणा थोडा भाजून झालेला आहे. हे बघा, असा हात लावून बघितला की हा आपल्याला भाजला गेलेला आहे हे कळतं. साबुदाणा आणि शेंगदाणे हे मिक्सरमधून काढून घेणार आहे. आपल्याला एवढा साबुदाणा आणि शेंगदाणे आत्ता तरी लागणार नाहीत, परंतु एकादशी जवळ आल्यामुळं मी ही तयारी करून ठेवत आहे. नमस्कार, अमिताच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आवाज अगदी खराब झालेला आहे, त्यामुळे तुम्ही समजून घ्याल अशी खात्री आहे. तसं पाहिलं तर ह्यावेळेस मला जरा उपवासाची रेसिपी टाकायला उशीरच झालेला आहे, तरी पण तुम्ही समजून घ्या. शेंगदाणे आणि साबुदाणा हे मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर मी 2 बटाटे उकडून घेतले. ते बटाटे किसून घेणार आहे. बटाटा आणि साबुदाण्याचे हे क्रिस्पी उपासाचे बॉल्स करण्यासाठी मी इथं 2 डाव हे साबुदाणा पिठी घेतलेली आहे. साधारण आपले 2 बटाट्याला 2 डाव साबुदाणा पिठी आणि 2 डाव शेंगदाणा कूट, चवीनुसार मीठ, थोडेसे जिरे आणि तिखट आणि हवी असल्यास कोथिंबीर असं घालून लागेल तसं पाणी घालून एक गोळा करून घेणार आहे. थोडासा सैलसर हा पिठाचा गोळा ठेवायचा, म्हणजे साबुदाणा पीठ फुलायला थोडी जागा राहील. आता आपण हे एक 10 ते 15 मिनटं पीठ झाकून ठेवूयात, म्हणजे ह्यातील साबुदाणा छान फुलून येईल. 15 मिनटं झालेली आहेत. आता आपण ह्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊयात. हाताला पीठ चिकटू नये म्हणून थोडंसं तूप लावून घेत आहे. एखाद्या वेळा ह्या तुपाची गरजही लागत नाही,
पण मी आपलं थोडंसं पहिल्यांदा लावून घेणार आहे, नंतर सगळे बॉल तसेच तयार करून घेत आहे. आपण इथं हे छोटे छोटे केलेले बॉल्स तळून घेणार नाही आहे. अगदी ह्या 1 चमचा तुपामध्ये सगळे बॉल्स शॅलो फ्राय करून घेणार आहे. पहिल्यांदा 1, 2, 3 मिनटं ह्याला झारा किंवा उलटणं लावू नका. एकदा हे सर्व बॉल्स ह्यात थोड्याशा तुपामध्ये सेट झाले की मग पॅनच आपण हलवायचा आणि ते बॉल थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत पहिल्यांदा भाजून घ्यायचे. एकदा का हे सर्व बॉल्स सेटल झाले की मग आपण झाऱ्याने किंवा उलटण्याने हे बॉल परतून घेऊ शकतो. असं केल्यामुळं आपण केलेले बॉल्स जसेच्या तसे शेवटपर्यंत राहतात आणि खुसखुशीत कुरकुरीत होतात. एकदा हे सर्व बॉल्स खरपूस तळून झाल्यानंतर 5 मिनटं मंद आचेवरती तसेच बॉल हे भाजून घ्यायचे. तोपर्यंत आपण चटणी करून घेऊयात. कुठलेही उपवासाचे पॅटीस म्हणा, थालीपीठ म्हणा किंवा खिचडी यावरती थोडीशी गोडसर चटणी करतात, तशी मी आज चटणी करत आहे. ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे, त्यात 4-5 मिरच्या घालून दही घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ आणि 2 चमचे साखर घालून मिक्सरमधून ही बारीक वाटून घेत आहे. अशी ही गोडसर चटणी तयार झालेली आहे आणि आपले साबुदाणा बटाटा बॉल्स पण रेडी झालेले आहेत. तुम्ही इथं बघू शकता, अगदी क्रिस्पी हे बॉल्स झालेले आहेत. हे बॉल्स डिशमध्ये घालताना सुद्धा तुम्हाला अगदी खुसखुशीत आवाज येतोय ना. मस्त टेस्टी आणि सुंदर असे बॉल्स झालेले आहेत. दिसायलाही छान दिसत आहेत. आहे की नाही नवीन डिश? तुम्ही जरूर करून बघा. मी ह्याची टेस्ट घेऊन बघते आणि तुम्हाला सांगते. बाहेरून अगदी खुसखुशीत आणि आतून मऊ असे मस्त हे साबुदाणा बटाटा बॉल्स झालेले आहेत. पुन्हा भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता तातेचा बाय.